हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? आता सगळे सण एकामागून एक चालू होत आहेत. त्यासाठी वेलदोड्याची पावडर करून घेऊया. इलायची पावडर असं पण म्हणतात. आता एका कढईमध्ये मी इथं 100 ग्रॅम इलायची घातलेली आहे. ती चांगली भाजून घ्यायची आहे, म्हणजे हे आपण 1 ते 1.5 महिना स्टोअर करून वापरू शकतो सणाला. चांगली अशी लालसर भाजून घ्यायची एकदम. सण म्हणलं की गोडधोड तर करायलाच लागतं, मग त्यासाठी तर पहिल्यांदा वेलदोड्याची पावडर लागतेच. इलायची पावडर असं पण म्हणू शकता. चांगलं लालसर भाजून घेतलं की याचा वास पण निघून जात नाही आणि चांगली टिकते महिनाभर. 10 मिनिट झालेले आहेत. थोडी लालसर झालेली आहे. अजून जरा भाजून घेऊया चांगली, म्हणजे ती टिकते चांगली. अजून एक 5 मिनिटं भाजून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, लालसर पण दिसत आहे. तर ही गरम असतानाच बारीक करून घ्यायची आहे, मगच ही मिक्सरमधून लवकर बारीक होते. आता मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेतलेलं आहे मी. तर चाळणी घेऊन सगळं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे मोठं मोठं वर राहतं आणि खाली बारीक पडतं. परत हे मिक्सरमध्ये घालून चांगलं फिरवून घ्यायचं आहे. चाळणीनं चाळल्यामुळं काय होतं, एकजीव होते एकसारखी. आता परत हे मिक्सरमध्ये घालून फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, स्मूथ अशी पावडर आपली तयार झालेली आहे. वास पण खूप छान सुटलेला आहे. आता हे एका डब्यात भरून स्टोअर करून महिनाभर आपण ठेवू शकतो. थोडं मिक्सरमधून उरलेलं आहे, ते मी साखरेच्या डब्यात घालणार आहे. पुरेपूर आपण त्याचा वापर करायचा. महाग आहे ना वेलदोडे. हे साखरेच्या डब्यात घालून मिक्स केलेलं आहे, म्हणजे चहामध्ये जातं सगळ्यांनाच आणि चहा पण छान लागतो. आता एवढी पावडर करून घेतलेली आहे. महिनाभर आपण झाकून स्टोअर करून वापरू शकतो. आता याच भांड्यामध्ये आपण साखर फिरवून घेणार आहे, म्हणजे याचा वास पण जातो आणि वेलदोड्याचा पुरेपूर वापर होतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. खुश राहा, मस्त राहा, खात राहा.